काय संपलं आता. सर्वांना प्रणाम, सगळ्यांना वंदन करते. आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास आपण करत आहोत आणि आत्माराम या ग्रंथातला जो चौथा अध्याय आहे, चौथं प्रकरण आहे, साधन निरूपण, चौथं प्रकरण, याच्या अंताकडे आपण आलो आहोत. आणि मागच्या वेळेस आपण याच्या 22व्या ओवीपर्यंत विचार केला होता आणि थोडंसं 1-2 मिनिट रिवाईज करू आणि आजचा जो विषय आहे तो प्रारंभ करू. प्रारंभ करण्याच्या आधी आजचा जो दिवस आहे त्या दिवसाचं थोडंसं स्मरण करूया. आज वैशाख शुक्ल पंचमी, वैशाख महिना चालू आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही, सध्या सगळीकडे जाणवतो आहे. शंकराचार्यांचं आहे. होय होय. तर आज वैशाख शुद्ध पंचमी, आदी शंकराचार्य, आपले जगद्गुरू शंकराचार्य यांची आज जयंती आहे. आपल्या भारतीय परंपरेतलं अतिशय मोठं महान विभूती असं व्यक्तिमत्व म्हणावं की नाही हाही प्रश्नच आहे. प्रत्यक्ष भगवान शंकरांचा अवतार असलेले आदी शंकराचार्य, त्यांची आज जयंती. आपण सगळे मिळून आज त्यांना वंदन करू, त्यांचं स्मरण करू आणि त्यांना वंदन करून आपल्या आजच्या चिंतनाला प्रारंभ करू. आदी शंकराचार्य सुमारे, आजच मी माहिती वाचत होते की सुमारे 1234 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला असं म्हटलं जातं. आणि केवल अद्वैत तत्त्वज्ञान, ज्याचा आपण आज इथे आत्मारामाच्या माध्यमातून अभ्यास करत आहोत, या केवल अद्वैत तत्त्वज्ञानाचं संपूर्णपणे प्रस्थापना, संपूर्णपणे मांडणी शंकराचार्यांनी 1200 वर्षांपूर्वी केली. हिंदू धर्माचा अत्यंत ऱ्हास होत होता त्या काळामध्ये त्यांनी जन्म घेतला, अवतार म्हणून जन्म घेतला आणि हिंदू धर्माला जणू काही नवीन संजीवनी दिली त्यांनी, असं आपण मानतो. आणि शंकराचार्यांनी 1200 वर्षांपूर्वी जे तत्त्वज्ञान सांगून ठेवलं, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांनी त्याच तत्त्वज्ञानाचा स्वीकार केलेला आहे आणि तेच केवल अद्वैत तत्त्वज्ञान आज आपण दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी अथवा इतर सर्व संतांच्या वाङ्मयातून तेच तत्त्वज्ञान आपण आज शिकत आहोत. तर आपले ग्रंथाचे ग्रंथकर्ते समर्थ रामदास स्वामी आणि आदी शंकराचार्य या सर्वांना परत एकदा वंदन करू मनापासून आणि आजचं हे जे चिंतन आहे त्याला आपण प्रारंभ करूया, सुरुवात करूया. साधन निरूपण या प्रकरणामध्ये जो विषय आत्तापर्यंत सांगून झाला तो मुख्यतः समर्थांनी सांगितलं की श्रवण, मनन आणि निदिध्यासन हे नित्य नूतन केले पाहिजे, असा एक आग्रह समर्थ आपल्या समोर इथे ठेवतायत की श्रवण, मनन आणि निदिध्यासन नित्य कर, नियमाने कर, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की ग्रंथामध्ये जो विचार आहे, ग्रंथे जे बोलिले तैसे स्वयेची पाहिजे झाले, की अद्वैत तत्त्वज्ञानाच्या ग्रंथाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अभ्यास आपण नेमका कशासाठी करतो हे कधीच न विसरता त्या ग्रंथाचा अभ्यास करावा. की आपण हा अभ्यास करतो हा काहीतरी एक पंडिती थाट आणण्यासाठी, खूप लेख लिहिणं, खूप काहीतरी प्रवचनं करणं, बोलणं, दुसऱ्या लोकांना इम्प्रेस करणं, यासाठी आपण ही चर्चा आणि हा अभ्यास करत नाही. याचा केवळ एक आणि एकच उद्दिष्ट आहे की मला मुक्त व्हायचं आहे. मुक्त व्हायचं म्हणजे नेमकं काय की ह्याच्यापुढे मानवी देहात राहताना देखील आणि आजूबाजूची परिस्थिती कितीही अनुकूल व प्रतिकूल असो, कुठल्याही प्रकारचं दुःख, चिंता, भय याची अनुभूती न करता शाश्वत आनंद, कायम टिकणारा आनंद, निर्भयता, शांती, समाधान, तृप्ती यांचा अखंड अनुभव करणं म्हणजे मुक्त होणं. मुक्त होणं म्हणजे ज्याची जी टेक्निकल शास्त्रीय व्याख्या आहे की जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणं, ती पण बरोबर आहे, पण मृत्यूच्या पश्चात जो काही आहे त्या मोक्षाचा विचार आपण या ग्रंथातून करत नाही. आपण इथे मुख्यतः जीवनमुक्तीचा विचार करतो. जीवनमुक्तीचा विचार म्हणजे आज, आत्ता, ह्या क्षणी मी जिथे कुठे आहे, ज्या गावी, ज्या देशात, ज्या लोकांमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये आहे, तिथे मी अत्यंत आनंदी राहता यावं म्हणून या तत्त्वज्ञानाचा उपयोग करायचा, म्हणून याचा अभ्यास करायचा. आणि हा समर्थांचा आग्रह आहे की जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले. याचंच विवेचन बघताना मागच्या वेळेस आपण एक विचार बघितला आणि त्या संदर्भात एक प्रश्न आला होता. त्या प्रश्नाचं उत्तर आपण क्लॅरिफाय करू आणि मग पुढे जाऊ.
प्रश्न असा होता, आपण एक असा विचार मांडला होता की मनामध्ये जेव्हा सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स येतो आणि परमार्थाच्या या अभ्यासामध्ये असे प्रपंचामध्ये तर असतातच, प्रपंचामध्ये आपल्याला वाटतंच एक तर सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स, नाही तर मग इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स, की मी कोणापेक्षा तरी अधिक श्रेष्ठ आहे किंवा मी कोणापेक्षा तरी कनिष्ठ आहे, असे प्रपंचात विचार असतातच. परंतु परमार्थाच्या या प्रांतामध्ये शिरल्यावर थोडंफार शब्दज्ञान झाल्यावरती लगेच परमार्थामध्ये सुद्धा नवीन प्रकारचे अहंकार मनामध्ये निर्माण होतात. आणि ह्याच्यापासून थोडंसं सावध राहण्यासाठी म्हणून ती मांडणी आहे. तर प्रश्न असा होता की मला एखादी गोष्ट समजली अथवा मला एखादी गोष्ट समजली नाही, हे दोन्हीही अहंकाराचेच स्वरूप आहे का? अशा प्रकारे जर आपण मांडणी केली तर हा साधा प्रश्न आहे की मला फॉर एक्झाम्पल मी आता गीतेचा 13व्या अध्यायाचा अभ्यास करते, मला 13व्या अध्यायामधला 7वा श्लोक नाही कळला, असं जर मला वाटलं तर तो काही अहंकार आहे का? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर असं आहे, आपण अहंकाराची व्याख्या करताना स्पेसिफिकली दोन शब्दांचा उल्लेख केला होता की सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स. की जर आपण व्यवहाराच्या दृष्टीने नुसता एवढाच जर तो विचार असेल की भगवद्गीतेमधलं तत्त्वज्ञान मला समजलं अथवा समजलं नाही, किंवा आत्मारामामधलं तत्त्वज्ञान समजलं अथवा समजलं नाही, हा एक व्यावहारिक दृष्टीने की मला समजलं नाही आणि समजण्यासाठी अजून प्रयत्न आवश्यक आहेत, अजून श्रवण केलं पाहिजे, अजून वाचन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, इथपर्यंत मर्यादित असेल तर ते व्यवहाराला धरून एक वेळेस ठीक आहे. प्रश्न केव्हा येतो की आपण तुलना करायला लागतो आणि आपल्याला मी कुठेतरी श्रेष्ठ आहे किंवा मी कुठेतरी कनिष्ठ आहे, मी कोणापेक्षा तरी जास्त चांगली आहे आणि मी कोणापेक्षा तरी कमी आहे, असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याला अहंकाराने धुमसणं म्हणतात. केवळ मला खूप चांगलं येतं ह्या अहंकाराने आपण धुमसतो असं नाही, तर मला काहीच येत नाही हो. आता मी 10 वर्ष झाले भगवद्गीता पाठ करायचा प्रयत्न करते, अजून मला ती पाठ झाली नाही. आणि ती आमच्या शेजारी राहते एक महिला, तिला 2 वर्षामध्ये भगवद्गीता पाठ झाली. मी रोज श्रवण करते पण अजून मला समजत नाही. अजून कोणीतरी आहे, तिला एकदा ऐकलं तरी समजतं, एकदा ऐकलं तरी कळतं. अशा प्रकारे आपण जेव्हा तुलना करतो, स्वतःला कमी लेखतो किंवा स्वतःला जास्त लेखतो, तो जो अहंकार आहे तो आपल्याला मुख्यतः इथे परमार्थतः हानिकारक आहे. स्वतःला कोणापेक्षाही कमी किंवा जास्त लेखतो ते या देहसापेक्ष सगळं प्रकरण आहे. मी सुंदर आहे अथवा मी कुरूप आहे, मी बुद्धिमान आहे अथवा मी निर्बुद्ध आहे, माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे आणि माझी स्मरणशक्ती अगदी बथ्थड आहे, अगदी जणू माझं डोकं दगडासारखंच आहे, काही घुसतच नाही. अशा प्रकारे आपण जेव्हा स्वतःला कमी लेखतो, तो पारमार्थिक दृष्टीने तो देखील अहंकारच आहे. हा मुद्दा आपल्याला मुख्यतः मागच्या वेळेस मांडायचा होता. एक केवळ व्यावहारिक फॅक्ट म्हणून समजलं अथवा न समजलं हा देखील इन अ वे अहंकारच आहे, कारण की तो देहसापेक्ष किंवा बुद्धीसापेक्ष आहे. परंतु त्याला अहंकार न म्हणता आपण अभिमान म्हणूया. आणि जर तो त्याच्याने जर आपण धुमसत नसू तर त्याच्याने व्यवहारामध्ये आपल्याला काहीही हानी नाही आहे. एक फॅक्ट आहे, मला समजलं नाही समजलं आणि त्याच्यावरती आपण अजून समजून घेण्याचा प्रयत्न करतो, इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्याच्यापुढे जाऊन तुलना नको, अस्वस्थता नको, बेचैनी नको आणि धुमसणं नको. कमी येतं अथवा जास्त येतं या दोन्ही गोष्टींनी जेव्हा आपण धुमसतो तेव्हा पारमार्थिकदृष्ट्या एक साधक म्हणून ती आपली हार झालेली असते. अशा दोन्ही प्रकारे न धुमसता शांत शुद्ध चित्ताने हा सगळा परमार्थाचा अभ्यास व्हावा, हा याच्यामध्ये मुख्य हेतू आहे. 22व्या ओवीपर्यंत आपण जो विचार केला त्याच्यामध्ये समर्थांनी अजून एक मुद्दा मांडला की आपण जे सगळे प्रापंचिक लोक आहोत ते आपण जणू पंचभूतांचे दास झालेलो आहोत, कारण की आपण शब्द स्पर्श रूप रस गंध या सगळ्या विषयांच्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत, त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत सुखासाठी. आणि समर्थांनी जेव्हा असं म्हणलं की आपण पंचभूतांचे दास आहोत आणि म्हणून आपल्याला पुनरावृत्ती होते, पुनर्जन्म होतो, असं जेव्हा समर्थ म्हणतात त्याच्यावरती शिष्यांनी त्यांना प्रश्न केला, प्रतिप्रश्न केला की तुम्ही जर म्हणतात की आपण सगळे पंचभूतांचे दास आहोत, तर मग हे सगळे संत सज्जन महानुभावी असे सगळे जे लोक आहेत ते देखील पंचभूतांचेच दास आहेत असं म्हणता येईल का? का बरं? कारण की ते देखील मूर्तीची पूजा करतात, प्रतिमेची पूजा करतात, प्रतिमेची उपासना करतात. मूर्ती कशापासून झाली? धातूपासून झाली किंवा दगडापासून झाली. धातू किंवा दगड कुठून आले? पृथ्वीपासून आले. पृथ्वी काय आहे? पंचमहाभूतांचीच आहे.
मग ज्या मूर्तींची उपासना पूजा संत करतात, सज्जन करतात, ते देखील अप्रत्यक्षपणे पंचभूतांचेच दास आहेत. कारण की ते तासनतास त्या पूजेमध्ये रमून बसतात, तासनतास देवाच्या पुढे बसून काय भजन करतात, नामस्मरण करतात. मग ते देखील पंचमहाभूतांचे दास झाले असं म्हणायचं का? हा प्रश्न शिष्य आपल्या गुरूंना विचारतो आत्मारामामध्ये. आणि ते विचारतात की जे कोणी नित्यमुक्त झाले, 22वी ओवी, तीही धातुपूजन केले तरी ते पुनरावृत्ती पावले किंवा नाही. मग तुम्ही म्हणाला की मी पंचमहाभूतांचा दास आहे, 5 विषयांचा दास आहे, तर मला पुनर्जन्म मिळेल. मग आता हे जे कोणी नित्यमुक्त आहेत, संत आहेत, सज्जन आहेत, जीवनमुक्त आहेत, ते देखील पूजा करतात, ते देखील उपासना करतात. मग त्यांना पुनर्जन्म मिळणार का नाही मिळणार? त्यांना मोक्ष मिळणार का नाही मिळणार? असा प्रश्न शिष्याने विचारला. इथपर्यंत विचार आपण मागे केला होता आणि त्याच्या पुढचा विचार आपण करू. 23व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की ऐसा शिष्याचा अंतर्भाव जाणोनी आनंदला गुरुराव, म्हणे शीघ्रची हा अनुभव पावेल आता. की शिष्याने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्या सद्गुरूंना मनातून फार आनंद झाला. का बरं आनंद झाला? म्हणे शीघ्रची हा अनुभव पावेला आता. कारण की अत्यंत मर्माचा प्रश्न शिष्याने आपल्या सद्गुरूंना विचारला. सद्गुरू आणि शिष्य यांच्यामधले संवाद ही एक मजेशीर गोष्ट आहे. जर आपण नुसतं बघितलं, एखादे सद्गुरू असतील, कोणीही ऑथेंटिक अधिकृत सद्गुरू आहेत, त्यांच्यासमोर जेव्हा अनेक शिष्य बसलेले असतात, त्यांचा संवाद बघितला तर इतक्या विविध विषयांवरती शिष्य आपल्या सद्गुरूंना प्रश्न विचारतो. महाराज, माझी म्हैस हरवली, कुठे सापडेल? म्हणजे आपण सद्गुरूंना काहीतरी 10 रुपयांचं पाकिट द्यायचं आणि मग सद्गुरूंनी सांगायचं माझी म्हैस कुठे ते शोधून. असं ध्यान लावायचं, त्यांनी डोळे बंद करून बसायचं आणि सांगायचं बाबा तुझी म्हैस इकडे आहे म्हणून. किंवा आता माझ्या मुलीला ॲडमिशन मिळाली नाही, माझ्या 12वीनंतर माझ्या मुलाला अमेरिकेत पाठवू का नको, कुठे पाठवू? अगदी हा देखील प्रश्न विचारलेला मी बघितलेला आहे आमच्या सद्गुरूंना. कोणीतरी फोन करून दुपारी 12:30-1 वाजता जेवायच्या वेळेस की आम्ही नवीन गावामध्ये आमची बदली झाली, आमचा मुलगा पहिलीमध्ये, तर या नवीन गावामध्ये मी कुठल्या शाळेत घालू पहिलीतल्या मुलाला, हा प्रश्न दुपारी 1 वाजता फोन करून विचारलेला मी बघितलेला आहे सद्गुरूंना. तर असे प्रश्न विचारणारे लोक सद्गुरूंच्या आजूबाजूला असतात. त्याच्यामुळे हा शिष्य जेव्हा नेमका मर्माचा प्रश्न विचारतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो की म्हणे शीघ्रची हा अनुभव पावेल आता, ऐसे विचारुनी या मनी कृपादृष्टी न्याहाळुनी, शिष्याप्रती सुवचनी स्वामी बोलते झाले. बघा, सद्गुरूंचं एक लक्षण आहे की सद्गुरू अत्यंत मितभाषी असतात. मितभाषी म्हणजे जेव्हा आवश्यक आहे आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोलतात, जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच बोलतात. त्यामुळे जेव्हा ते स्वतःहून बोलतात, बोलते झाले, सद्गुरू स्वामी बोलते झाले, तेव्हा तो शिष्याच्या भाग्याचा क्षण आहे. कारण की शिष्याला आवश्यक असं काहीतरी एक मोठं महत्त्वाचं कामाची हिताची गोष्ट आता ते स्वतःहून सांगणार आहेत. काय सांगणार आहेत? तर सगुण आणि निर्गुण हा जो विषय आहे हा प्रत्यक्ष पुढे आलेला नाही, परंतु जो प्रश्न शिष्याने विचारला त्याच्या संदर्भात आवश्यक थोडीशी प्रस्तावना आहे. ती प्रस्तावना आपण बघू आणि मग नंतर पुढे जाऊ. शिष्य काय विचारतो की हे जी पूजा केलेली आहे त्या पूजेचा काय उपयोग आहे? सगुणाच्या मूर्तीच्या धातूच्या पूजेचा काय उपयोग आहे? त्याच्याने मोक्ष मिळेल की नाही? आत्माराम हा जो संपूर्ण ग्रंथ आहे हा निर्गुणाच्या संदर्भातला ग्रंथ आहे. मुख्यतः इथे निर्गुणाची महती सांगितलेली आहे. सगुणाचं देखील आहे, परंतु सगुण आणि निर्गुण यांचा उत्कृष्ट मिलाफ कसा करायचा हे आत्माराम या टायटलपासूनच आपण बघितलं होतं. आत्मा आणि राम, तेव्हा आपण याचा विचार केलेला होता. परंतु असं आहे की शिष्याने जो प्रश्न विचारला तो सगुणासंबंधी विचारला, महत्त्वाचा विचारला. तर सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, की आता निर्गुणापर्यंत हा निश्चित पोहोचेल. कारण की प्रश्न जो विचारला तो सगुणासंबंधी, सगुण उपासनेसंबंधी त्यांनी विचारला. असं आहे की सगुण आणि निर्गुण या 2 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आहेत. आणि समर्थांनी दासबोधामध्ये आपण जे आत्ता ओवी बघितली की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, की आपल्यासारखे सामान्य प्रापंचिक लोक जेव्हा उपासना करतात तेव्हा सगुणाचा आधार घेतल्याशिवाय निर्गुणाची प्राप्ती होत नाही.
आपण स्वतःला फार कोणीतरी महान ज्ञानयोगी सांख्ययोगी असे जरी मानत असलो तरी आपली बुद्धी, आपला स्तर आणि आपलं एक प्रापंचिक जीवन लक्षात घेता सगुणाचा आधार, सगुणाचं आलंबन आणि सगुणाची उपासना ही अत्यंत आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. आणि सगुण आणि निर्गुण ह्याच्यामध्ये नातं काय आहे की आपण सगुण निर्गुणामध्ये भेद करतो. सगुणाची उपासना करताना काहीतरी एक कनिष्ठ स्तराची ही उपासना आहे आणि मी निर्गुणाचं ध्यान करते म्हणजे फार काहीतरी मोठं तीर मारते जणू, असा जो एक आविर्भाव आपल्या विचारांमध्ये असतो, आपल्या एक ओव्हरऑल धारणेमध्ये असतो की निर्गुणाचं ध्यान म्हणजे बापरे किती महान आहे आणि सगुणाची उपासना म्हणजे काहीतरी कनिष्ठ आहे. अशा प्रकारे श्रेष्ठ कनिष्ठ भाव आपल्यामध्ये मनामध्ये राहणं योग्य नाही. बघा, सगुण आणि निर्गुण हे मुळामध्ये एकच आहे. आपल्या सोयीसाठी म्हणून त्या निर्गुण तत्वानी सगुणामध्ये तो आलेला आहे अशी शास्त्रांनी मांडणी केली. एकच आहेत म्हणजे नेमके कसे आहेत की एक उदाहरण बघूया. उदाहरण, मी आणि माझी मैत्रीण आहे, आम्ही काही वर्षांपूर्वी हैदराबादहून पुण्याला गेलो होतो. त्या मैत्रिणीच्याकडे एक अंगठी होती आणि ती अंगठी होती हिऱ्याची. बरं, हिऱ्याची अंगठी म्हणजे कशी की ते हिऱ्याचे अनेक वेगळे वेगळे प्रकार असतात. तर त्या मैत्रिणीने मला तेव्हा समजावून सांगितलं होतं की एक मोठा हिरा असतो तो वेगळा म्हणे, हे जे आहेत हे छोटे छोटे हिरे आहेत त्याला मेली डायमंड म्हणतात. तर मराठीत काय म्हणतात माहिती नाही, पण मेली हिरा असंच नाव असावं बहुतेक. तर मेली डायमंड, मेली डायमंड म्हणजे काय की अगदी छोटे 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 हे हिरे असतात. आणि छोटे म्हणजे किती छोटे, तर त्या हिऱ्याचं जे वजन आहे ते तिने सांगितलं होतं की 1 कॅरेटपेक्षा 0.1 कॅरेटपेक्षा कमी त्याचं वजन आहे आणि 1 मिलीमीटरपेक्षा कमी त्याचा डायमीटर आहे. इतके ते छोटे हिरे असतात. इतके छोटे हिरे की ते हाताने उचलता देखील येत नाही. त्याच्यासाठी एक वेगळं यंत्र असतं, ट्विझर नावाचं यंत्र, त्याच्याने ते पकडून तो जमिनीवरून उचलावा लागतो. इतका तो सूक्ष्म, इतका तो छोटासा हिरा असतो. आणि ती मला समजावून सांगत होती की अंगठीमध्ये जर असे 4-5 छोटे छोटे मेली डायमंड्स असतील तर ती अंगठी खूप चमकते. त्यामुळे एक मोठा हिरा आणि ते छोटे मोठे 4-5 हिरे असायला हवेत त्याच्यामध्ये, असं तिने समजावून सांगितलं. आम्ही पुण्याला गेलो. पुण्याहून परत येताना तिच्या अंगठीतला तो जो छोटासा मेली डायमंड होता, एकच, ते 5-6 जे होते त्याच्यातला एकच मेली डायमंड पडला. आता तो पडल्यावरती आम्हाला पुण्याहून हैदराबादला परत आणायचा. मग तो छोटासा मेली डायमंड जो हातामध्ये उचलता देखील येत नाही, अशा हिऱ्याला पुण्याहून हैदराबादपर्यंत आम्ही कसं आणणार? मग आम्ही काय केलं तिथे की त्या छोट्या छोट्या झिपलॉक मिळतात, पांढऱ्या छोट्या झिपलॉक असतात बघा, आपण त्याच्यामध्ये ठेवतो. ती छोटीशी एक झिपलॉक घेतली, त्याच्यामध्ये तो छोटासा डायमंड कसा बसा उचलून आम्ही टाकला आतमध्ये. तिने ती झिपलॉक बंद केली आणि आपल्या पर्सच्या आतल्या चेनमध्ये ती झिपलॉक ठेवली. प्रवासामध्ये येताना एक दर तासांनी मी तिला प्रश्न विचारायची, का गं तुझा डायमंड आहे ना, का गं तुझा मेली डायमंड आहे ना. तर ती चेन उघडून हात लावायची आतमध्ये. हात कशाला लावायची? त्या झिपलॉकला लावायची. आणि झिपलॉकला हात लावल्यावरती ती मला म्हणायची की हिरा आहे, माझ्याकडे हिरा आहे. आता प्रत्यक्ष तिने तो हिरा बघितला देखील नाही, प्रत्यक्षाने तिने त्या हिऱ्याला स्पर्श देखील केला नाही. त्या ज्या झिपलॉकमध्ये तो हिरा ठेवलेला आहे केवळ त्याला स्पर्श करायचा आणि मला सांगताना सांगायचं की हिरा आहे, हिरा आहे. आपली धारणा काय आहे की तो हिरा जसा सूक्ष्म आहे तसं ते निर्गुण आहे. तो हिरा निदान डोळ्यांनी दिसतो तरी, परंतु आपलं हे जे निर्गुण तत्व आहे ते इतकं सूक्ष्म आहे की ते कुठल्याही ज्ञानेंद्रियांच्या कक्षेमध्ये बसत नाही, इतकं ते तत्व सूक्ष्म आहे. मग असं जे सूक्ष्म तत्व आहे ते मी आहे किंवा ते माझ्या भगवंताचं खरं स्वरूप आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तिकडे त्या हिऱ्याला जसं त्या छोट्याशा झिपलॉकमध्ये आपण बंदिस्त केलं होतं तसं हे जे निर्गुण तत्व आहे, सूक्ष्म तत्व, त्याला मूर्तीमध्ये, प्रतिमेमध्ये, पिंडीमध्ये बंदिस्त करणं, त्या मूर्तीचा आधार देणं त्याला आवश्यक आहे. तिकडे जसं त्या पाकिटाला हात लावलं की पाकिटाला हात लावला परंतु आतमध्ये हिरा आहे ही पक्की जाणीव आहे. बघा, ते जे झिपलॉक आहे त्या झिपलॉकच्या मध्ये मी 2 शेंगदाणे टाकले असते तर त्या झिपलॉकचं काय मूल्य होतं? ती खाली पडून जरी गेली असती तरी कोणाला काही फरक नसता पडला की ठीक आहे, हरवली आहे, परत मिळून जाईल. पण त्या झिपलॉकच्या मध्ये जेव्हा मी हिरा ठेवते तेव्हा त्या झिपलॉकचं मूल्य वाढतं, कारण की अत्यंत सूक्ष्म असा तो मेली डायमंड मी त्याच्या आतमध्ये ठेवलेला आहे. अगदी तसंच इकडे त्या मूर्तीचा, आपल्याकडे दगडाचे अनेक फॉर्म्स असतात, घरामध्ये आपण शोपीसेस ठेवतो वेगळे वेगळे, धातूचे आपण शोपीसेस ठेवतो वेगळे वेगळे, त्याचं तेवढं मूल्य नाही.
पण कुठल्या दगडाचं आणि कुठल्या धातूचं मूल्य आहे की देवघरामध्ये आपण ज्याची मूर्ती केली, ज्याची प्रतिमा केली, ज्याची पूजा सगळे संत सज्जन लोक करतात, त्या धातूचं, त्या दगडाचं विशेष महत्त्व का आहे? कारण की त्याच्यामध्ये जणू तो निर्गुण परमात्मा बंदिस्त आहे असं ते भावना करतात. आपल्या दृष्टीने आपण पूजा करतो ती केवळ मूर्ती असते, केवळ प्रतिमा असते. परंतु संत सज्जन जेव्हा त्या मूर्तीची पूजा करतात तेव्हा ते सगुण जरी असलं तरी त्या सगुणाच्या आतमध्ये असलेल्या निर्गुण तत्वाकडे त्यांचं पक्कं लक्ष असतं. आपलं असतं की नाही हे ज्याने त्याने आपलं आपलं ठरवावं, की मी जेव्हा सगुण मूर्तीची पूजा करते तेव्हा त्याच्यामधल्या निर्गुण तत्वाकडे माझं लक्ष असतं की नाही हे आपलं आपण ठरवावं. मी पूजा करायला बसते, कधीतरी जेव्हा मुहूर्त लागतो तेव्हा मी पूजा करायला बसते. 1 तासभर काही पूजा मला सलग करता येत नाही. त्याच्यामध्ये मध्ये 4दा फोन चेक कर, मध्ये 4दा बाईशी बोल, मध्ये 4दा अजून इकडे बघ तिकडे बघ, असं माझं 50 ठिकाणी लक्ष गुंतलेलं असतं. त्यामुळे माझं त्या मूर्तीच्या मधल्या निर्गुण तत्वाकडे लक्ष असतं की नाही हे ज्याने त्याने आपलं आपलं ठरवावं. परंतु संत सज्जन जेव्हा पूजा करतात, जेव्हा ते फूल वाहतात, जेव्हा ते उदबत्ती ओवाळतात, तेव्हा ही सगळी कृती जी चालू आहे ती जरी त्या सगुण मूर्तीच्या प्रती चालू असली तरी त्यांचं सगळं लक्ष, सगळं अनुसंधान त्या निर्गुण तत्वाकडे असतं. नुसतं तेवढंच नाही तर हे जे निर्गुण तत्व जे त्या मूर्तीमध्ये आहे तेच तसंच आणि तेवढंच ते माझ्यामध्ये देखील भरून आहे, हा अद्वैत भाव तिथे असतो. ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानोत्तर पूजा, ज्ञानोत्तर उपासना इथे पुढे विषय येणार आहेत. आणि अशा भावनेतून ते पूजा करतात. त्यामुळे त्यांना पुनरावृत्ती मिळते की नाही हा प्रश्नच नाही, कारण की मुळात त्यांचं त्या सगुणाकडे जरी लक्ष, सगुणाची जरी पूजा चालू असली तरी लक्ष आणि अनुसंधान हे सगळं त्या निर्गुण तत्वाकडे असतं. अशा प्रकारे जेव्हा सद्द पूजा करतात की मराठीमध्ये एक ओवी आहे की शिवपूजा शिवासी पावे, माती माती मजी समावे. ओवीची सुरुवात मला आत्ता आठवत नाही आहे, परंतु केला मातीचा पशुपती, परी मातीसी काय महती. खूप छान ओवी आहे तुकाराम महाराजांची की केला मातीचा पशुपती. आपण मातीच्या शंकराची पिंड करतो तेव्हा मातीची करतो. परी मातीसी काय महती. शिवपूजा शिवासी पावे, की जी आपण पूजा करतो ती त्याच्यामधल्या शंकर तत्वाला, निर्गुण तत्वाला पावे. माती माती माझी समावे. आपण नंतर ते पिंडीचं विसर्जन करतो. अगदी तसंच सगळ्या सगुण मूर्तींचं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की तो आधार घेतल्याशिवाय त्या निर्गुण तत्वापर्यंत पोहोचणं आपल्यासारख्या सामान्य प्रापंचिक भक्तांना अथवा साधकांना शक्य नाही. त्यामुळे सगुणाचा आधार घ्यायचा आणि मगच ती पूजा करायची. ती केल्याने आपल्याला कुठलाही कमीपणा येत नाही, उलट आपलं काम लवकर होतं. त्या निर्गुण तत्वाशी अनुसंधान सांभाळण्याचं काम आपलं लवकर होतं जेव्हा आपण त्या मूर्तीचा आधार घेतो, त्या मूर्तीचं आलंबन घेतो. हा सगळा विषय प्रत्यक्षपणे इथे आत्मारामात आलेला नाही, परंतु त्या ओवीशी संबंधित आहे म्हणून आपण याचा विचार केला. आणि शिष्याचा जो प्रश्न आहे त्या शिष्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आता सद्गुरू जेव्हा उत्तर देतात तेव्हा उत्तर देताना सद्गुरू म्हणजे आत्मारामामधले सद्गुरू हे पुनर्जन्माविषयी बोलत आहे की पुनर्जन्म एखाद्या व्यक्तीला कसा मिळतो, मोक्ष मिळतो म्हणजे नेमकं काय होतं आणि पुनर्जन्म का मिळतो, ही सगळी मांडणी आता पुढच्या 3-4 ओव्यांमध्ये आत्मारामामधले सद्गुरू करणार आहेत. त्याच्यामध्ये म्हणतात आपण 25, 26, 27 अशा 3ही ओव्या एकत्र वाचू आणि त्याचा एकत्रितरित्या विचार करूया. समर्थ म्हणतात की प्राणी देह सोडून जाती, परी वासनात्मक शरीरे उरती, तेणे पुनरावृत्ती भोगीती, वासना उरलिया. मूळ या स्थूल देहाचे, लिंगदेह वासनात्मक साचे, राहणे तया लिंग देहाचे अज्ञान देही. कारण देह तोची अज्ञान आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान, तया नाव महाकारण देह बोलिजे. समर्थांनी आपलं जे एक मनुष्य देहाची म्हणण्यापेक्षा जीवाला जे देह आहेत त्या देहाची संकल्पना इथे समर्थ म्हणतात. आपलं काय चालू आहे, विषय काय चालू आहे की शिष्याने प्रश्न विचारला की मूर्तीची पूजा उपासना जे करतात त्यांना पुनर्जन्म मिळतो अथवा मिळत नाही. तर पुनर्जन्म कसा मिळतो, ही जी पुनर्जन्माची जी संकल्पना आहे ती इथे समर्थ आपल्याला समजावून सांगतायत. पुनर्जन्म नेमका कोणाला मिळतो, पुनर्जन्म मिळतो म्हणजे काय होतं आणि मोक्ष मिळतो म्हणजे नेमकं काय होतं, ही सगळी चर्चा आता 25व्या ओवीपासून त्याला सुरुवात झालेली आहे. इथे जे समर्थ सांगतात की प्राणी देह सोडून जाती,
परिवासनात्मक शरीरे पुरती तेणे पुनरावृत्ती भोगिती वासना उरलिया. सगळ्यात महत्त्वाचं, पुनर्जन्म केव्हा होतो की जेव्हा वासना शिल्लक राहते तेव्हा पुनर्जन्म मिळतो. कोणाला मिळतो? प्राणी देह सोडूनही जाते. बघा, देह सोडून निघून जातो. कोण निघून जातो? आपण या गोष्टीचा आधी अनेक वेळेस विचार केलेला आहे की जन्म कोणाचा होतो? जीवाचा. जीवन जगतो तो कोण जगतो? जीव. आणि मृत्यू होतो तो कुणाचा होतो? जीवाचा. जीवाला जन्म आहे, जीवाला मृत्यू आहे, जीवाला जरा आहेत, जीवाला व्याधी आहे, जीवाला मरण आहे. हे सगळे जे विकार आहेत ते जीवात्म्याला आहेत, जीवाला आहेत. जीवात्मा म्हणजे कोण? जो या देहाच्या मध्ये राहतो तो. येतो तो जीवात्मा, जातो तो जीवात्मा. आणि येतही नाही आणि जातही नाही ते आत्मचैतन्य, ते शुद्ध चैतन्य, ते माझं खरं स्वरूप आहे. तो मी आहे. ते निर्गुण निराकार आत्मतत्व, तो मी आहे, अशी आपल्या वेदांतशास्त्राची, आत्मारामाची, दासबोधाची, सगळ्या या ग्रंथांची मांडणी आहे की जो येतही नाही आणि जो जातही नाही, ज्याचा जन्मही होत नाही, ज्याचा मृत्यूही होत नाही, तो आत्मा मी आहे. सहा अहम सोहम अशी आपल्याला सगळी या शास्त्राची मांडणी आहे. परंतु आपण भ्रमामुळे, अज्ञानामुळे जो येतो आणि जो जातो तो जीवात्मा म्हणजे मी अशी आपली धारणा आहे. आणि तो येतो जातो तो मी असं असल्यामुळे अत्यंत दैन्यावस्था, अत्यंत दुःख आपल्या वाटायला येतं. बघा, मनुष्याचा हा जो जीवात्मा आहे आणि हा जे शरीर आहे मनुष्याचं, याचे एकूण 4 देह सांगितलेले आहेत. इथे हा सगळा विषय आलेला आहे. कुठले 4 देह? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. स्थूल देह जो आपल्याला दिसतो तो. सूक्ष्म देह जो या स्थूल देहाच्या आतमध्ये आहे, जो आपल्याला दिसत नाही पण जो आपल्या आतमध्ये आहे, हे आपण केवळ त्याच्या कार्याने अनुमान करू शकतो. की असं आहे की सगळं काही सुखात आहे. आत्ता इथे छान AC लागलेला आहे, घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, छान जेवण झालेलं आहे, दुपारचा चहा झालेला आहे, अत्यंत सुखमय सगळी बाहेरची परिस्थिती असताना देखील जर मी इथे घरामध्ये बसले, अत्यंत दुःखी आणि विषण्ण मनस्थितीमध्ये मी घरामध्ये बसले, तर स्थूल देहाला कुठलाही त्रास नाही. स्थूल देह अत्यंत आरामात आहे, परंतु आतमध्ये माझं मन दुःखी आहे. मग मन दुःखी आहे म्हणजे नेमकं कोण दुःखी आहे? तर हे जे दुःख, या ज्या भावना, या ज्या काही वेदना आहेत त्या सूक्ष्म देहाशी संबंधित आहेत. सूक्ष्म देहामध्ये मुख्यतः मनुष्याचं अंतःकरण, आतलं करण, ज्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 पदर आहेत. स्थूल देह म्हणजे अस्थिमांसांचा देह जो आपल्याला दिसतो. सूक्ष्म देह ज्याच्यात मुख्यतः अंतःकरण, 5 सूक्ष्म ज्ञानेंद्रिय, 5 सूक्ष्म कर्मेंद्रिय आणि 5 प्राण असे घटक मानलेले आहेत. आपण मुख्यतः सूक्ष्म देह म्हणजे अंतःकरण इतकाच विचार करू. स्थूल देह, सूक्ष्म देह. हा जो सूक्ष्म देह आहे यालाच दुसरं पॅरलल वर्ड लिंगदेह असं देखील म्हणलं जातं, वासना देह असं देखील म्हणलं जातं. मग पुनर्जन्माची ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये प्राणी स्थूल देह सोडतो, परंतु त्याचा जो सूक्ष्म देह आहे, अंतःकरण आहे, तो सूक्ष्म देह या देहापासून त्या देहापर्यंत, त्या देहापासून त्या देहापर्यंत असा अनेक जन्मांच्यामध्ये फिरत राहतो. आपण बघितलं होतं की वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी, की मनुष्य ज्याप्रमाणे आपले कपडे बदलतो त्याप्रमाणे हा जीवात्मा, हा जो सूक्ष्म देह आहे तो आपला स्थूल देह, शरीर जन्मोजन्मी बदलत राहतो. अशी ही मुख्य सिस्टीम आहे, प्रणाली आहे. आपण पुढे बघूया की प्राणी देह सोडून जाती परी वासनात्मक शरीरे उरती. वासनात्मक शरीरे म्हणजे सूक्ष्म शरीर. तेणे पुनरावृत्ती भोगिती वासना उरलिया. आणि पुनरावृत्ती त्या जीवात्म्याला, त्या सूक्ष्मदेहाला केव्हा मिळते? जर त्याच्यामध्ये कुठली वासना शिल्लक राहिली तर त्याला पुनरावृत्ती मिळते. जडभरताचं प्रसिद्ध उदाहरण आहे की त्यांनी आपली सगळी राज्य, राजधानी, धनसंपत्ती सोडून तो वनामध्ये राहायला गेला आणि आपली सगळी पारमार्थिक साधना करत असताना त्याने एक हरिण पाळलं. आणि ते हरिण पाळलं तर हरणामध्ये त्याचा जीव गुंतला. मग त्या हरणाला खाऊ घालायचं, पिऊ घालायचं, असं सगळं चालू असताना भरताची जेव्हा मृत्यूचा समय जवळ आला तेव्हा मृत्यूच्या समय त्याच्या मनामध्ये एकच विचार आला की अरे अरे माझ्या पश्चात या हरणाचं काय होईल. आता ही अगदी छोटीशी सूक्ष्म वासना होती, पण इवन त्याच्या पूर्तीसाठी त्याला पुढे 3 जन्म घ्यावे लागले अशी कथा पुराणांमध्ये आलेली आहे.
आपली एवढी काही सूक्ष्म वासना असते, आपल्या अनेक इच्छा असतात, अनेक इच्छा आपल्या पेंडिंग असतात. मला खूप वर्षांपासून युरोपमध्ये जाऊन पॅरिसला जायचं आहे, आयफेल टॉवर बघायचं आहे. दर उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या की आमच्याकडे घरामध्ये झक्कू असतो की अहो चला पॅरिसला चला, पॅरिसला चला, पॅरिसला चला. अजून आम्ही पॅरिसला गेलेलो नाही. दर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझ्या डोक्यामध्ये पॅरिस 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 चालू असतं. आता पॅरिस 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 चालू असताना जर मला मृत्यू आला, तर मृत्यू आल्यावरती पॅरिस ही वासना शिल्लक राहिली आणि मग काय म्हणतात की तेणे पुनरावृत्ती भोगिली वासना उरली. पॅरिस बघण्याची वासना अजून शिल्लक आहे. मग कुठल्या तरी रूपाने परत जन्म घे, पॅरिसला जा आणि पॅरिस बघून ये. आणि अशी एक नाही, दोन नाही, तर आपल्या असंख्य वासना शिल्लक असतात. आणि म्हणून तेणे पुनरावृत्ती भोगिती वासना उरली. मूळ या स्थूल देहाचे लिंगदेह वासनात्मक साचे. साचे म्हणजे खरंच हा जो आपला स्थूल देह आहे याचं मूळ कुठे आहे, या स्थूल देहाचा जन्म होतो तो कशामुळे होतो, याचं मूळ कुठे आहे, तर लिंगदेह वासनात्मक साचे. बघा, आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की हा जो काही देह आहे हा असाच घेऊन मी का जन्माला आले. 2 जुळ्या बहिणी असतात, त्याच्यातली एक जुळी बहीण दिसायला खूप सुंदर आहे आणि एक त्या मानाने बेताची आहे. एकीची उंची खूप चांगली आहे, एकीची उंची कमी आहे. तर जुळ्या बहिणी असूनसुद्धा दोघींचं दिसणं, दोघींचं रूप, दोघींचं शरीर वेगळं वेगळं असतं. सख्खे बहीण भाऊ असतात, सख्खे भाऊ असतात, परंतु दिसायला वेगळे. एक अतिशय सुंदर, एक तेवढा सुंदर नाही. मग आपल्याला हा जो देह मिळाला आहे हा असा का बरं मिळाला, याच्यापेक्षा सुंदर का नाही मिळाला, असे जेव्हा विचार आपल्या मनामध्ये येतात त्याचं उत्तर इथे आपल्याला समर्थाने देऊन ठेवलेलं आहे की मूळ या स्थूल देहाचे लिंगदेह वासनात्मक साचे. माझे जे काही या जीवात्म्याचे जे काही पूर्वीचे जन्म होते त्याच्यातल्या ज्या काही वासना शिल्लक होत्या त्याच्यातल्या काही बलवान वासना घेऊन त्याच्या पूर्तीसाठी हा देह, हा जन्म, ही परिस्थिती, हे घर आणि हे कुटुंबीय मला मिळालेले आहेत. मला खूप वाटायचं लहानपणी की अंबानींच्या घरी आपला जन्म का नाही झाला. म्हणजे अंबानींच्या घरी किती छान सगळे नोकर असतात, सगळ्या बायका असतात, आपल्याला काहीच काम करावं लागत नाही, नुसतं छान बसून राहायला मिळतं. आमच्या घरी सगळी कामं मलाच करावी लागतात. असं नेहमी लहानपणी वाटायचं की अंबानींच्या घरी आपला जन्म का नाही झाला. का नाही झाला घरी आपला अंबानींच्या घरी जन्म, कारण की मूळ या स्थूल देहाचे लिंगदेह वासनात्मक साचे. की केवळ हा स्थूल देह नाही, तर जी काही परिस्थिती आपल्याला मिळालेली आहे, जे काही कुटुंबीय आपल्याला मिळालेले आहेत, जे माता पिता, जे बहीण भाऊ, जे पती पत्नी, जे मूल आपल्या पोटी जन्माला आलेलं आहे, त्या सगळ्यांचं मूळ कारण की लिंगदेह वासनात्मक साचे. समर्थांनी आपल्या दुसऱ्या दासबोधामध्ये लिहून ठेवलेलं आहे की कर्मयोगे सकळ मिळाली, येके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानली, कैसी रे पढत मूर्ख. की आज आपण जे काही 4-6 लोक एका घरामध्ये आहोत, एका घरामध्ये आपलं वास्तव्य आहे, माहेरचे लोक, सासरचे लोक, हे जे काही एक संघात आपल्या वाट्याला आलेलं आहे, तर कर्मयोगे सकळ मिळाली. तुझंच कर्म आहे आणि तुमचीच घेणी देणी शिल्लक आहेत, म्हणून तुम्ही सगळे एका ठिकाणी एका घरात आलेले आहात. आणि हा जो देह मिळालेला आहे हा तुझ्याच स्वतःच्या वासनापूर्तीसाठी हा असा देह तुला मिळालेला आहे. त्यामुळे मूळ या स्थूल देहाचे लिंगदेह वासनात्मक साचे, राहणे तया लिंग देहाचे अज्ञानदेही. आता अजून आतला देह सांगतात की हे जे वासना शरीर आहे, लिंगदेह आहे, सूक्ष्म देह आहे, त्याचं मूळ कुठे आहे, तो कुठे राहतो, तर तो अज्ञानदेही. अज्ञानदेही म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने कारणदेही राहतो. आधी स्थूल देह, मग सूक्ष्म देह आणि मग कारणदेह. कारणदेहाची जी संकल्पना आहे आपली बघून झालेली आहे एकदा, थोडक्यात एकदा परत बघूया की कारणदेह तोची अज्ञान. अज्ञान जिथे जिथे आहे ते कारणदेह आहे. तशा 3 मुख्य अवस्था आहेत, 3 मुख्य वृत्ती आहेत. एक म्हणजे गाढ झोप, तिला कारणदेह म्हणतात कारण की त्याच्यामध्ये पूर्ण अज्ञान असतं. दुसरं म्हणजे शून्यावस्था. जर ध्यान करायला आपण बसलो चुकून माकून आणि जर आपलं ध्यान लागलं आणि जर त्याच्यामध्ये सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने ध्यान करता करता शून्यावस्था आली, तर ती शून्यावस्था त्याला देखील कारणदेह म्हणतात. गाढ झोप त्याला देखील कारणदेह म्हणतात. आणि तिसरी वृत्ती की मी जाणत नाही, मला काहीच कळत नाही, असं जेव्हा आपल्याला वाटतं, ती देखील एक कारणदेहाचीच अभिव्यक्ती आहे असं मानलं जातं. पण मुख्यतः गाढ झोप आणि शून्यावस्था याला कारणदेह म्हणतात.
आपला हा जो सूक्ष्म देह आहे त्याचं मूळ कुठे आहे, तर त्याचं मूळ या घन अज्ञान किंवा कारण देहामध्ये आहे. बघा, आपल्याला जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा गाढ झोप लागण्याच्या आधी ज्या काही संस्कार, ज्या काही स्मृती, ज्या काही आठवणी, ज्या काही धारणा घेऊन आपण झोपतो, एक्झॅक्टली तसेच संस्कार आणि तीच स्मृती घेऊन आपण जागे होतो. मी जेव्हा झोपते तेव्हा झोपताना मला माहिती असतं की मी मुक्त आहे, मी स्त्री आहे आणि मी हैदराबादमध्ये राहते. तर झोपेतून उठल्यावर मला असं नाही वाटत की माझं नाव मुक्तेश आहे आणि मी एक पुरुष आहे आणि मी पुण्यामध्ये राहते, असं मला वाटत नाही. तर माझं हे जे मी मुक्त आहे आणि मी स्त्री आहे, हे बीज घेऊनच मी झोपते आणि ते बीज आहे ते बीजावस्थेत घन अज्ञानामध्ये राहतं. सुषुप्तीमध्ये जे आहे अवस्था त्याला म्हणतात घन अज्ञान. आणि जे काही संस्कार घेऊन मी जागृतीमध्ये व्यवहार करते ते सगळे संस्कार आणि त्या सगळ्या धारणा बीजरूपाने सुषुप्ती अवस्थेमध्ये तशाच राहतात, परंतु त्या बीजावस्थेत असतात, त्याची आपल्याला जाणीव नसते. त्याला घन अज्ञानाची अवस्था म्हणतात. आणि हे जे आहे की राहणे तया लिंग देहाचे अज्ञान देह, पूर्ण अज्ञानाची ही अवस्था असते. आणि गाढ झोपेतून जेव्हा आपण जागृत होतो तेव्हा तेच आणि तसेच संस्कार घेऊन आपण जागे होतो की मी देह आहे, मी स्त्री आहे, मी 40 वर्षांची आहे, मी हैदराबादमध्ये आहे. एक्झॅक्टली वेअर वी लेफ्ट ऑफ वी स्टार्ट ऑफ फ्रॉम द सेम प्लेस. आपण दुसऱ्या ठिकाणी सुरुवात करत नाही, कारण की बीजावस्थेमध्ये ते संस्कार सगळे तसेच शिल्लक असतात. त्याला म्हणतात कारण देह, त्याला म्हणतात अज्ञान. आता समर्थ काय म्हणतात की कारण देह तोची अज्ञान, 27वी ओवी, आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान, तया नाव महाकारण देह बोलीजे. आता जो चौथा देह आहे त्याच्याबद्दल सांगतायत की हे जे माझं अज्ञान आहे, कुठलं अज्ञान? माझ्याच स्वतःच्या स्वरूपासंबंधीचं अज्ञान. माझ्या दृष्टीने मी देह आहे, मी स्त्री आहे आणि मी इंजिनियर आहे, परंतु शास्त्राच्या दृष्टीने मी देह नसून मी ब्रह्म आहे. परंतु हे जे काही ब्रह्म आहे, निर्गुण निराकार ब्रह्मतत्व, ते मी आहे असं मला अजिबात वाटत नाही, चुकूनसुद्धा वाटत नाही. 1 मिलीसेकंडसाठी सुद्धा असं मला वाटत नाही की मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे, असं शक्य आहे हे देखील मला वाटत नाही. मग शास्त्राच्या दृष्टीने मला जेव्हा मी देह आहे असं वाटतं आणि मी ब्रह्म आहे असं वाटत नाही, ती अज्ञान आहे. आणि हे अज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त होतं, वेगवेगळ्या पद्धतीने मॅनिफेस्ट होतं. मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी दुःखी आहे, मी सुखी आहे, मी काळी आहे, मी गोरी आहे, मी बुटकी आहे, मी बुद्धिमान आहे, मी निर्बुद्ध आहे. हे जे सगळे आपण देहाला आणि बुद्धीला धरून आपली मीची जी काही धारणा आहे ते सगळं अज्ञान आहे. आणि समर्थ म्हणतात की कारण देह तोची अज्ञान, या अज्ञानाला निवृत्त करण्यासाठी वेगळी एक वृत्ती आपल्याला साधनेमध्ये निर्माण करणं आवश्यक असतं. ही कुठली वृत्ती आपल्याला निर्माण करून धारण करावी लागते? आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान, 6 अहम, की मी देह नसून मी आत्मा आहे, ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीला ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये घट्ट धरून बसावं लागतं. मी आत्मा आहे ही वृत्ती इतकी घट्ट धरून बसावी लागते की त्याच्या अनुषंगाने मी स्थूल देह आहे, मी सूक्ष्म देह आहे, ज्या देशकाल परिस्थितीमध्ये मी ध्यान करते त्या सगळ्यांचा काही क्षण तरी विसर पडणं मला अपेक्षित आहे. जर आपलं ध्यान खरंच लागलं, जर आपल्याला स्थूल आणि सूक्ष्म देहाचा खरंच विसर पडला, जर आपण या पहिल्या 3ही देहांच्या अवस्था ओलांडून खरंच पुढे गेलो, मी खरंच याच्यासाठी म्हणते की हे सगळं होणं फार कठीण आहे, कारण की मुळात आपण उठून ध्यानाला बसतच नाही, आपण फार बिझी असतो. त्यामुळे असं ध्यान वगैरे करायला रोज आपल्याला वेळ मिळत नाही. जर मिळाला आणि जर हे सगळं झालं तर शेवटची ही जी वृत्ती आहे, तो मी आत्मा ऐसे ज्ञान, तया नाव महाकारण ऐसे बोलीजे, देह बोलीजे. शेवटच्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा केवळ आत्मा आणि मी हे 2च शिल्लक राहतात, घटक अहम आणि 6, की 6 अहम अजून 6मध्ये पूर्णपणे विलीन झालेला नाही, परंतु अहम आणि 6 हे 2च जेव्हा शिल्लक राहतात तेव्हा ती जी वृत्ती आहे त्याला म्हणतात तया नाव महाकारण देह बोलीजे. पुढे 28व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, तरी मनाचा थारा तुटला, म्हणजे भवसिंधू आटला, प्राणी निश्चितार्थे सुटला, पुनरावृत्तीपासून. तरी मनाचा थारा तुटला. थारा शब्दाचा अर्थ आहे इथे आश्रय किंवा आधार. तरी मनाचा थारा तुटला
म्हणजे भवसिंधू आटला. आता इथे मनाचा आश्रय तुटला आणि मनाचा आधार सुटला, याचा अर्थ की ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांचा पूर्णपणे निराश झाला. काही क्षणापुरता मला विसर पडला की मी स्थूल देह म्हणजे कोण आहे आणि मी कुठल्या स्थळकाळ परिस्थितीमध्ये ध्यान करत आहे याचा काही क्षण जेव्हा मला विसर पडतो, स्थूल देहाचा निराश होतो आणि सूक्ष्म देहाचा देखील निराश होतो. म्हणजे काय होतं की सूक्ष्म देहाचे म्हणजे मुख्यतः अंतःकरणाचे सगळे व्यापार पूर्णपणे थांबलेले आहेत असे काही क्षण अनुभवात येतात. मनाचे संकल्प विकल्प पूर्णपणे थांबलेले आहेत, बुद्धीचे निश्चय थांबलेले आहेत, चित्ताचं अवधारण करणं थांबलेलं आहे आणि मन बुद्धी चित्त यांचे व्यवहार व्यापार थांबल्यामुळे अहंकाराचं मैदान देखील जणू काही अदृश्य झालं, गायब झालं. अशा प्रकारे अंतःकरण जेव्हा पूर्णपणे शांत होतं, पूर्णपणे जेव्हा अंतःकरण निवृत्त होतं, तरी मनाचा थारा तुटला म्हणजे भवसिंधू आटला. हे जे काही थोडेफार क्षण असतात की जेव्हा स्थूल देह म्हणजे मी नाही, निराश झालेला आहे, सूक्ष्म देह म्हणजे मी नाही, त्याचाही पूर्णपणे निराश झालेला आहे, म्हणजे भवसिंधू आटला. भवसिंधू म्हणजे हे जे काही दृश्यविश्व आहे जे आपल्याला अत्यंत खरं वाटतं, अत्यंत सत्य वाटतं, ज्याच्यामध्ये आपण फार मोठी गुंतवणूक केलेली आहे, ज्याच्यामधले अनुकूल प्रतिकूलाचे तडाखे आपल्याला सतत बसत असतात, काही क्षणापुरतं तो भवसिंधू आटतो. भवसिंधू आटतो म्हणजे त्याच्यातलं सत्यत्व बुद्धी आपली नाहीशी होते आणि त्याच्याकडून आपल्यावरती जे अनुकूल प्रतिकूलाचे आघात होतात ते आघात येणं बंद होतं. प्राणी निश्चितार्थे सुटला पुनरावृत्तीपासून. मी देह नाही असा जेव्हा आपल्याला जागृत अवस्थेमध्ये प्रत्यक्ष अनुभव येतो, मी देह नाही असा आपल्याला सुषुप्तीमध्ये रोज अनुभव असतो. सुषुप्तीमध्ये आपल्याला माहिती असतं का की मी कोण आहे, मी मुक्त आहे हे जर मला आठवत असेल सुषुप्तीमध्ये, तर याचा अर्थ अजून मला गाढ झोप लागलेली नाही. मी मुक्त आहे, मी किती बुद्धिमान आहे, मी किती छान क्लासेस घेते, असं जर मला तिथे विचार मनामध्ये येत असतील तर याचा अर्थ अजून गाढ झोप लागलेली नाही, कारण की देहसापेक्ष विचार चिंतन अजूनही चालू आहे. मग गाढ झोपेमध्ये जसा या चारही देहांचा निराश होतो, परंतु ती अज्ञानाची अवस्था आहे, तसाच चारही देहांचा निराश जागृती अवस्थेमध्ये करणं स्वप्रयत्नाने आपल्याला शक्य आहे. स्वप्रयत्नाने जेव्हा आपण या चारही देहांचा निराश करतो तेव्हा आपले हे जे बुद्धीवरचे जुने संस्कार असतात, मी देह आहे, ते आपण प्रयत्नपूर्वक पुसून टाकलेले असतात आणि मी आत्मा हे ही वृत्ती धरून ठेवून शेवटी तो मी देखील त्या आत्म्यामध्ये विलीन होतो. अशी ही जी शेवटची अंतिम अवस्था आहे, अशी जेव्हा येते, असा जेव्हा अपरोक्ष अनुभव येतो, मी आत्मा आहे हा अपरोक्ष अनुभव आला, असं आपल्याला केव्हा म्हणता येतं की जेव्हा अनुभव घेणारा मी वेगळेपणाने शिल्लक राहत नाही आणि आपल्या स्वरूपामध्ये पूर्णपणे काही क्षण विलीन होतो, तेव्हा तो अनुभव आला असं म्हणता येतं. प्राणी निश्चितार्थे सुटला पुनरावृत्तीपासून, असा जेव्हा त्याला अपरोक्ष अनुभव येतो तेव्हा तो पुनरावृत्तीपासून निश्चित सुटतो, असं समर्थ आत्मारामामध्ये आपल्या शिष्याला उत्तर देतात. शिष्याने प्रश्न काय विचारला होता की अशा प्रकारे पूजा आणि उपासना केली याचा अर्थ ते परत अडकले असा होतो का आणि त्यांना पुनर्जन्म मिळतो का? पुनर्जन्म कसा मिळतो हे समर्थ समजावून सांगतात आणि तोच धागा पुढे धरून 29व्या ओळीमध्ये म्हणतात की हेची जाण भक्तीचे फळ, जेणे तुटे संसार मूळ, निसंग आणि निर्मळ आत्मा होईजे स्वये. समर्थ म्हणतात की हेची जाण भक्तीचे फळ, की आता तू स्वतःच्या प्रयत्नाने आणि स्वतःच्या कष्टाने ध्यानाला बसला, खूप प्रयत्न केले तर ते ध्यान लागेल याची काही गॅरंटी नाही. असं आहे की ध्यानसाधना करताना इन्व्हेरिएबली जे सद्गुरू असतात ते त्याच्याबरोबर आपल्याला नामसाधना देतात, कारण की आपण प्रापंचिक साधक असल्यामुळे आपण असे इथे बसू काहीतरी हाताची मुद्रा करून पद्मासन घालून आणि आपलं ध्यान लागेल आणि सगळ्या देहांचा एकदम निराश होईल आणि मला मी आत्मा आहे असा अनुभव येईल, असं निर्गुण ध्यानाच्या प्रक्रियेतून ते साधणं अत्यंत कठीण आहे. मग केव्हा ते शक्य आहे? जर आपण सगुणाचा आधार घेतला. समर्थ काय म्हणतात की हेची जाण भक्तीचे फळ, की भक्तीच्या मार्गाने आपण जेव्हा हा सोहमचा प्रयत्न करतो, भक्तीच्या मार्गाने जेव्हा आपण जाऊन आत्मानुभूतीचा प्रयत्न करतो, जेणे तुटे संसार मूळ, की भक्तीचा सगळ्यात मोठा उपयोग हा आहे की नामस्मरणाच्या माध्यमातून जेव्हा आपण नाम घेणारा साधक
नाम घेताना त्या नामीमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला हे नक्की माहिती असतं की ज्याचं मी नाम घेतो तो मूळचा ब्रह्मरूपच आहे. त्या नामस्मरण जर योग्य पद्धतीने सद्गुरूंनी सांगितलं तसं घेतलं तर नामस्मरणाच्या माध्यमातून चित्त, अंतःकरण अतिशय शुद्ध होतं, अतिशय शांत होतं आणि मग ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये त्याला निवृत्त करणं आपल्याला सोपं होतं, ते शक्य होतं. मग ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये खरंच ध्यान लागावं असं आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी भक्तीचा मार्ग, त्याच्यासाठी नामस्मरणाचा मार्ग हा अत्यंत पूरक आहे, पोषक आहे, आवश्यक आहे. तो केला तर लवकर ते ध्यान लागून लवकर तो अहम सहामध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. भक्तीच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात की भक्त भगवंतामध्ये विलीन झाला, नाम घेणारा नामेशी एकरूप झाला असं आपण भक्तीच्या भाषेत म्हणतो. आणि ज्ञानाच्या भाषेत म्हणतो की अहम सहामध्ये विलीन झाला. हेची जाणं भक्तीचे फळं, जेणे तुटे संसार मूळ, निसंग आणि निर्मळ, आत्मा होईजे स्वये. आत्मा होईजे स्वये म्हणजे आत्ता मी देह आहे आणि त्याच्यानंतर मी आत्मा होणार आहे. इथे जरीही अशी भाषा असली तरी ती बोली भाषा आहे, व्यवहारातली भाषा आहे, हे लक्षात घ्यायचं की आत्मानुभूती होणं इट इज नॉट ॲन इव्हेंट इन टाईम. म्हणजे 13 जानेवारीला संध्याकाळी 4पर्यंत मी मुक्तानावाचा देह होते आणि मग मी 5 वाजता मी आत्मा झाले, अशा प्रकारे ही प्रक्रिया नाही की इतके दिवस मी देह होते आणि त्याच्यानंतर मी आत्मा झाले, असं हे आत्मा होणं नाही. तर आज आत्ता ह्या क्षणी देखील मी आत्माच आहे, परंतु मी आत्मा आहे हे मला माहिती नाही. हे अज्ञानाचं आवरण माझ्यावरती आहे. मी जेव्हा नामसाधनेला बसते, मी जेव्हा ध्यानाला बसते, तेव्हा ती मुख्यतः त्या अज्ञानाची निवृत्ती आहे. आपण म्हणतो ज्ञानाची प्राप्ती. ज्ञानाची प्राप्ती ही केवळ बोलण्याची भाषा आहे. आत्मज्ञान हे प्राप्त होत नाही, आत्मज्ञान हे नित्य प्राप्त आहे. आत्मा हा नित्य प्राप्त आहे, आत्मा हा नित्य सिद्ध आहे. पण मी आत्मा आहे हे मला माहिती नाही आणि या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी आपण हा सगळा खटाटोप करतो, हा सगळा प्रयत्न करतो, हा सगळा प्रयास करतो. निस्संग आणि निर्मळ ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जर बसल्यावरती 4ही देहांचा निराश झाला आणि असा निराश केल्यावरती जेव्हा आत्मानुभव येतो तेव्हा मुळात हा देह ज्याला अनेक सगळे संग जडलेले आहेत, जो अत्यंत मलिन आहे, 3 गुणांनी मलिन आहे, 3 अवस्थांनी मलिन आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतींनी मलिन आहे, ज्याचा याला संग जडलेला आहे, तो देह, तो जीव मी नसून ज्याला कुठलाही संग नाही, असा अत्यंत निस्संग आणि निर्मळ आत्मा, आत्मप्रकाश, आत्मचैतन्य हे माझं मूळ स्वरूप आहे, ज्याला कुठलीही मर्यादा नाही, असा अत्यंत मोठा अनुभव आत्मा होईजे स्वय. हा कशामुळे येतो तर हा हेची जाणं भक्तीचे फळ. भक्तीचे फळ हे आहे जे संत सज्जन महानुभावी करतात, जे नित्यमुक्त लोक करतात, ते ह्याच्यासाठी भक्ती करतात. त्यांना आत्मानुभव यायच्या आधी देखील भक्ती करतात आणि आत्मानुभव येण्याच्या नंतर देखील ते भक्ती सोडत नाहीत. हा विषय इथेच पुढे समासात आलेला आहे. समर्थ म्हणतात की संगातीत म्हणजे मोक्ष, तेथे कैचे देखणे लक्ष, लक्ष आणि अलक्ष या दोहीस ठाव नाही. संगातीत म्हणजे मोक्ष. सगळे संग, सगळ्या आसक्ती, सगळे बंधनं यांच्यातून पूर्णपणे निवृत्त होणं म्हणजे मोक्ष. निवृत्त होणं म्हणजे हे जे काही आपल्याला संग आहे ते अदृश्य होत नाही. जीवनमुक्त झाल्यावरती माझं घर अदृश्य होईल, माझ्या घरातले लोक अदृश्य होतील, मला जो काही जाऊन नोकरी व्यवसाय करायचा आहे तो सगळा धंदा बंद पडेल, असं काहीही होणार नाही. व्यवहारामध्ये व्यवहार जसा असायचा तसाच असतो. जे काही लोक, जे काही आपले रोजचे दैनंदिन व्यवहार कामं आहेत ते सगळे तसेच राहतात. याच्यामध्ये कशामध्येही बाहेरच्या सृष्टीमध्ये फरक पडत नाही. फरक कशामध्ये पडतो की आपली जी त्याच्याकडे बघण्याची दृष्टी आहे ती दृष्टी पूर्णपणे बदललेली असते. मी देह आहे या भावनेतून आपली मुक्ती होते आणि माझ्या आजूबाजूचं हे जे दृश्य विश्व आहे हे सत्य आहे, या सत्य वाटण्याच्या भ्रांतीतून आपली सुटका होते. जग नष्ट होत नाही, परंतु जग जे आपल्याला सत्य वाटतं त्या सत्य वाटण्यातून आपली सुटका होते. आपल्याला ते जग मिथ्या आहे हे कळतं आणि हा देह मी नाही हे देखील कळतं. तेथे कैसे देखणे लक्ष. लक्ष शब्दाचा अर्थ इथे आहे की गोल. बघा आपण म्हणतो की धनुष्याला बाण मारताना की ते समोर माझं लक्ष आहे, तो माझं गोल आहे. तर जे ज्ञानेंद्रियाच्या प्रांतामध्ये आहे ते लक्ष असू शकतं, ते आपलं लक्ष असतं, परंतु आत्मा असा ज्ञानेंद्रियाच्या प्रांतामध्ये नाही. म्हणून आत्मा हे आपलं व्यावहारिक दृष्टीने लक्ष नाही.
संगातीत म्हणजे मोक्ष, तेथे कैसे देखणे लक्ष, लक्ष आणि अलक्ष या दोहीस ठाव नाही. की आपण म्हणतो की जी ज्ञानेंद्रियाच्या प्रांतातली गोष्ट आहे ती लक्ष आहे आणि जी ज्ञानेंद्रियाच्या प्रांतात नाही ती अलक्ष आहे असं व्यवहारात म्हणता येतं. परंतु आत्मा हा लक्ष देखील नाही आणि अलक्ष देखील नाही. तो आत्मा माझं मूळचं स्वरूप आहे, तोच मी आहे, सहा अहम अशी वस्तुस्थिती असल्यामुळे जेव्हा माझे सगळ्या चुकीच्या धारणा, चुकीचे संग, चुकीची आसक्ती जेव्हा सुटते, त्या अज्ञानाची जेव्हा निवृत्ती होते, तेव्हा जे मूळचं नित्यप्राप्त माझं स्वरूप आहे त्याची जणू आपल्याला फेरप्राप्ती होते. मोक्ष मिळतो म्हणजे नेमकं काय होतं की माझं जे मूळचं स्वरूप आहे ते मी आहे एवढं मला कळतं, एवढं मला जाणवतं. संगातीत म्हणजे मोक्ष. आणि पुढे 31व्या आणि 32व्या ओळीमध्ये समर्थ सांगतात की आत्मा म्हणून देखणीयास मिठी, घालू जाता मोक्षाची तुटी, म्हणून या उठा उठी आत्मनिवेदन करणे. आत्मा म्हणून देखणीयास मिठी. देखणीय म्हणजे दृश्य. हे जे काही दृश्य आहे याला आपण मिठी मारतो. कशामुळे मिठी मारतो? आत्मा म्हणून. आता देखणीय म्हणजे हे सगळं दृश्य आहे असं नाही, तर हा जो माझा देह आहे हा देखील दृश्यातच मोडतो. आपण या देहाला मिठी मारतो. कशा प्रकारे मिठी मारतो की तो मी. मला असं वाटतं की या देहाला मी मिठी मारून बसली. कशी मिठी मारून बसली की मला वाटतं हा देह म्हणजे मीच आहे, हा देह मी आहे आणि हे जे काही घर आहे हे माझं आहे. अशा प्रकारे आपण या दृश्याला हे मी किंवा माझं असं म्हणून मिठी मारतो. आणि अशा प्रकारे जर आपण दृश्याला मिठी मारली म्हणजे आपल्या देहाला आणि या दृश्य विश्वाला, तर घालू जाता मोक्षाची तुटी. म्हणजे हा जर संघ आपण स्वतःला जोडून घेतला, या सगळ्यांमध्ये आपण आसक्त राहिलो, या सगळ्यांमध्ये नाही तर ह्याच्यामध्ये देखील जर आपण आसक्त राहिलो, तर या देहामध्ये आणि बाजूच्या दृश्य विश्वामध्ये आसक्त राहिले की घालू जाता मोक्षाची तुटी. आपल्याला मोक्ष कधीही मिळणार नाही, या बंधनातून आपली सुटका कधीही होणार नाही. म्हणून या उठाउठी. उठाउठी आता इथे समर्थ आपल्याला घाई करतायत. उठाउठी शब्दाचा अर्थ आहे त्वरित, क्विकली, आत्ता, राईट नाव. आपल्या प्रपंचामध्ये असतात बघा, मला आत्ताच्या आत्ता उसाचा रस हवा आहे, सकाळी असेच मध्येच मला लहर येते, आत्ताच्या आत्ता मला उसाचा रस हवा आहे, आत्ताच्या आत्ता मला कॉफी हवी, आत्ताच्या आत्ता मला चहा हवा आहे. असे हे जे सगळे आपले हट्ट असतात, समर्थ म्हणतायत की उठाउठी आत्मनिवेदन करणे. की त्वरा कर, पण त्वरा कशाची कर? चहा कॉफीची करू नको. आत्मनिवेदन. निवेदन शब्दाचा अर्थ इथे आहे समर्पण. आत्मनिवेदन हा दासबोधामधला एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. परत कधीतरी एखाद्या चिंतनामध्ये आपण ते करू की जड, चंचळ आणि निश्चळ असे 3 प्रकारचे आत्मनिवेदन समर्थाने दासबोधामध्ये सांगितलेले आहेत. की जीवभावाचा आत्म्यामध्ये पूर्णपणे लय करणं, जीवभावाचा आत्म्यामध्ये विलीन करणं, निवृत्त करणं, त्याला म्हणतात आत्मनिवेदन. उठाउठी आत्मनिवेदन करावे. प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, अभिन्नपणे ते विज्ञान, तेची जाण आत्मनिवेदन, जेथे मी तू पण नाही. प्राप्त झाले अद्वैत ज्ञान. आत्मारामाच्या या अभ्यासानंतर सगुणाचा आधार घेऊन तशा प्रकारे म्हणजे कशा प्रकारे? जशी समर्थांनी सांगितली तशी, जशी आपल्या संतांनी सांगितली तशी भक्ती केल्याच्या नंतर प्राप्त झाले अद्वैत ज्ञान. काय अद्वैत ज्ञान प्राप्त झालं? की ज्या मूर्तीची मी पूजा करतो, ज्याची मी उपासना करतो, ज्याचं मी नाम घेतो, मूळतः तत्वतः तो आणि मूळतः तत्वतः मी, आम्ही स्वरूपाने एकच आहोत. प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, अभिन्नपणे ते विज्ञान. बघा, सुरुवातीला ही जी आत्मानुभूती आहे असं आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की ही ग्लिम्सेसमध्ये येते. ग्लिम्स म्हणजे एक छोटासा क्षणिक अनुभव असतो. तो अनुग्रहाच्या वेळेस येऊ शकतो, एरवी कधी ध्यानाच्या प्रक्रियेत येऊ शकतो, परंतु तो दृढ झालेला नसतो. कारण की बाहेर आल्यावरती परत आपल्याला मी देह आहे असं वाटतं, जग सत्य आहे असं वाटतं आणि हे सगळे दृश्यविश्वाचे संस्कार आपल्यावरती होतात. परंतु हा आत्मानुभव जेव्हा दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष होतो म्हणजे पक्का होतो, पक्का झाल्याच्या नंतर अभिन्नपणे ते विज्ञान. सुरुवातीला ते ज्ञान आहे, नंतर ते विज्ञान होतं म्हणजे पक्कं होतं, दृढ होतं. तेची जाण आत्मनिवेदन, जेथे मी तू पण नाही. जोपर्यंत आपल्याला तू तू मी मी वाटतं, आपल्याला संसारामध्ये तू तू मी मी आपलं अखंड चालू असतं आणि जोपर्यंत आहे व्यवहार हा तू तू मी मीचाच आहे,
त्यामुळे व्यवहारामध्ये जे काही द्वैत आहे, जे काही भेद आहेत, ते नियम सांभाळून त्या नियमानुसारच आपल्याला सगळ्यांशी आपल्या समाजामध्ये वर्तन करणं आवश्यक आहे. परंतु बाहेर व्यवहार करताना आमचे सद्गुरू आहेत डॉक्टर काका, त्यांनी खूप छान वाक्य सांगितलेलं आहे की स्वरूपावर लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार. जीवनमुक्ताचा कसा असतो की लक्ष सगळं स्वरूपावर, परंतु व्यवहार मात्र रूपाशी, व्यवहारातील नियमाप्रमाणे हा जीवनमुक्त करतो. त्यामुळे मीतूपण नाही, हे पारमार्थिक दृष्टीने मीतूपण नाही की जिकडे पाहे तिकडे राजा राम कृपाळू, किंवा जे जे देखी जे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग जाणे निश्चित माझा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिपाठामध्ये. रीता ठावा या राघवे वीण नाही, असं समर्थ म्हणतात मनाच्या श्लोकांमध्ये. जिकडे पाहे तिकडे राजा राम कृपाळू, अशी आपली आरती आहे. मग ही जी आरती आहे आणि हे जे श्लोक आहेत याच्यामध्ये जी अनुभूती सांगितलेली आहे तिथे मी तू पण नाही. पारमार्थिक दृष्टीने सगळीकडे साम्य दिसतं, सगळीकडे अभेद दिसतो, सगळीकडे अद्वैत आहे. म्हणून या कुठल्याही गोष्टींचा अनुकूल आणि प्रतिकूल असे तडाखे बसत नाहीत, सुखदुःखांचं द्वंद्व निर्माण होत नाही, कुठलाही त्रास होत नाही. आणि परमार्थाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे शांती, तृप्ती, समाधान, आनंद आणि निर्भयता, अशा अवस्थेमध्ये हा जीवनमुक्त आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करतो. असं आपल्याला देखील व्यतीत करता यावं म्हणून आपण हा आत्मारामाचा अभ्यास करीत आहोत. 33व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की ऐसी स्थिती जया पुरुषाची तया पुनरावृत्ती कैची, जाणोनी भक्ती केली दासाची आवडी देवास अत्यंत. की ज्या पुरुषाला अशी ही अद्वैत अनुभूती आलेली आहे तया पुनरावृत्ती कैची, की आता त्याला पुनरावृत्ती कशी येईल. पुनरावृत्ती कशामुळे येते की मी देह आहे असं वाटल्यामुळे, हे दृश्य विश्व सत्य वाटल्यामुळे आपल्याला त्याच्यातल्या अनेक गोष्टी भोगण्याची इच्छा होते, त्यातल्या काही अपूर्ण राहतात आणि म्हणून पुनरावृत्ती होते. आता हा जो जीवनमुक्त आहे, ज्याला मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे अशी अनुभूती आलेली आहे आणि सगळीकडे हे एकमेव ब्रह्मतत्व आहे हे अनुभूती आल्याच्या नंतर काही हवं असंही नाही, काही नको असंही नाही, अशा प्रकारच्या इच्छा देहधारणेला सोडून इतर कुठल्याही इच्छा शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे वासना शिल्लक राहत नाही आणि त्याच्यामुळे पुनरावृत्ती नाही. समर्थ म्हणतात की ऐशी स्थिती जया पुरुषाची तया पुनरावृत्ती कैची, जाणोनी भक्ती केली दासाची आवडी देवास अत्यंत. परंतु अशी अनुभूती आल्याच्या नंतर देखील तो देवाचं दास्य सोडत नाही, तो देवाची भुक्ती सोडत नाही. आम्ही आता महान ज्ञानी झालो म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं सोडून ते घरात बसले नाहीत. ज्ञानेश्वर महाराज देखील वारी करत होते, समर्थ देखील रोज उपासना करत होते, मठांची स्थापना केली, महंत तिथे नेमून दिले. सगळीकडे उपासना करणं, पूजा करणं, देवाला अर्पण करणं, वारी करणं, तीर्थयात्रा करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या संतांनी आयुष्यभर केलेल्या आहेत. आणि कसं वागायचं जीवनमुक्तावस्थेत याचे आदर्श आपल्यासमोर घालून दिलेले आहेत. पूर्वी दास्यत्व होते केले त्याचे स्वामित्व प्राप्त झाले, आणि तयाचे महत्त्व रक्षिले तरी थोर उपकार की. पूर्वी दास्यत्व होते केले, दास्यत्व ह्याचा अर्थ की दास्य भक्ती, आणि दास्यभक्ती ही इथे उपलक्षणात्मक आहे की पूर्वी एकूण 9 विधा भक्ती आहेत. श्रवण, कीर्तन, पादसेवन, नामस्मरण, वंदन, अर्चन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, या ज्या सगळ्या भक्ती सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये पूर्वी दास्यत्व होते केले त्याचे स्वामित्व प्राप्त झाले. की आधी मी दास्यभक्ती केली, आधी मी इतर 7 प्रकारच्या भक्ती केल्या, त्याच्यामुळे स्वामित्व प्राप्त झालं. स्वामित्व प्राप्त झालं म्हणजे काय की जो सगळ्यात शेवटचा अंतिम स्वामी आहे तो आणि मी, आम्ही स्वरूपाने एकच आहोत अशी अद्वैताची अनुभूती आली. आणि तयाचे महत्त्व रक्षिले तरी थोर उपकारकी. ज्ञानोत्तर भक्तीचा विषय इथे चालू आहे की आत्मज्ञान झाल्याच्या नंतर देखील ज्या आत्म्याचा मला मी आत्मा आहे असा अनुभव आला आहे, जो आत्मरूप राम किंवा ब्रह्मरूप राम आणि मी, आम्ही स्वरूपाने एकच आहोत अशी अनुभूती आल्याच्या नंतर देखील तयाचे महत्त्व रक्षिले, त्या मूर्तीच्या महत्त्वाचं रक्षण केलं. की ती मूर्ती, त्यातली पूजा, त्यातली उपासना, त्या संदर्भातले सगळे विधी आणि उपचार जसे आवश्यक आहेत, अपेक्षित आहेत तसेच चालू ठेविले तरी थोर उपकारकी. की हा जो जीवनमुक्त आहे हा जेव्हा अशा प्रकारे वागतो, अशा प्रकारे वर्तन करतो, त्याचे समाजावर फार मोठे उपकार आहेत.
त्याला स्वतःला ती पूजा करण्याची काहीही आवश्यकता नाही, त्याला स्वतःला ते फूल वाहण्याची काहीही आवश्यकता नाही, परंतु तरी तो करतो, कारण की मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, की या संपूर्ण समाजाला त्याची गरज आहे हे त्या जीवनमुक्ताला माहिती असतं. त्यामुळे जीवनमुक्तावस्थेत आत्मज्ञान झाल्याच्या नंतरही तो सगळ्या उपासना शिल्लक ठेवतो. आता असो हे बोलणे, नाशिवंताचा विचार घेणे आणि मजपाशी सांगणे अनुभव आपुला. आता पुढिलिये समासी शिष्य सांगेल अनुभवासी, दृढ करुनिया तयासी सांगती स्वामी. इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, ऐका सावध वर्म आत्मज्ञानाचे. समर्थ म्हणतात की तुला आता मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, साधन कसं करायचं सांगितलं, माया निरूपण झालं, ब्रह्मनिरूपण झालं, त्याग निरूपण झालं, साधन निरूपण झालं. मला जे काही तुला सांगायचं होतं ते सगळं आता सांगून झालेलं आहे आणि ह्याच्या पुढे तू तुझा जो काही अनुभव आहे तो मला कथन कर. म्हणजे इथे समर्थांची अपेक्षा आहे की जी काही साधना सद्गुरू म्हणून त्यांनी आपल्या शिष्याला दिलेली आहे ती सगळी साधना व्यवस्थित सांगितली तशी त्या शिष्याने पार पाडली आणि त्याला जो अनुभव आला तो तुम्हाला कथन कर. आणि हा जो अनुभव निरूपण आहे हा आत्मारामातला शेवटचा अंतिम समास 5वा. याच्या निरूपणाला आपण पुढच्या शुक्रवारी सुरुवात करूया. आज आपलं हे जे चिंतन आहे हे इथेच थांबवू. आज 2-3 मिनिट आपल्याला विलंब झाला, पण आज आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.